लग्नाला जाताना अवतार बघा. काय झालं? आम्ही आलेले आहोत इकडे कर्जतला साळवड गावामध्ये आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. हे बघा. आहोत इकडे जगदीशच्या लग्नासाठी आणि हे बघा इकडे आहे आमचे बंधुराजे. नीट आज इकडे आहेत बंधुराजे आमचे मोठे आणि हे छोटे. यांना तर तुम्ही ओळखताच. मी आता इथे आलेली आहे जगदीशच्या लग्नासाठी. हा आहे जगदीश आणि साक्षी. नाव घ्या बघू. साक्षी घ्या नाव लवकर. ओके राहू दे, नंतर वरातीला माफ करा. कॉंग्रॅच्युलेशन दोघांना. धन्यवाद. ही आहे नवऱ्याची बहीण, जगदीशची बहीण जयवंती. आणि आम्ही आलेले आहोत इकडे कर्जतला लग्नाला. पण गर्मीने एवढी वैतागली ना, मी अक्षरशः मी एक पण व्हिडिओ नाही केला. आणि आता फायनली खूप वेळाने मी आता व्हिडिओ करायला घेतलेला आहे. चल हे आहे नवरीचं घर.
आणि इथे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि घराच्या मागे आहे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. ते आता आपण जाऊया बघायला आतमध्ये. चला. हे आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर. तर हे जे नवरीचं घर आहे त्यांनी हे घरामध्ये मंदिर बनवून घेतलेलं आहे. खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे हे. आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आता निघालेले होता आम्ही जायला. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक साळवड गावातलं आम्ही दर्शन घेतलेलं आहे मगाशी. आणि आता आम्ही जायला निघालेले आहोत. आहे भाऊ तुमचं नाव सांगा. मारुसरे भाऊजी आहेत आमचे. चला. हाय फ्रेंड्स, तर आता आम्ही इथे वडापाव खाण्यासाठी थांबलेले आहोत. आपण कुठे आलोय आता? ॲक्च्युली मी झोपली होती गाडीमध्ये, मला माहितीच नाही आम्ही कुठे आलोय ते. तर आता आम्ही खोपोलीला पोहोचलेले आहोत आणि इथे वडापाव खाण्यासाठी थांबलेले आहोत. आणि इथे मस्त गार वारा सुटलेला आहे आणि पाऊस पण पडत होता. आणि ह्या मुलांनी बघा गरमीमध्ये कपडे काढलेले आहेत गाडीमध्ये.
आता आम्ही इकडे गावाला पोचलेले आहोत, गागोते गावाला. आणि भाऊने ड्रायव्हिंग केली गाडी. मग काय भाऊ, कसं वाटलं? ड्रायव्हिंग केली. दुपारी फार गर्मी होती, पण आता पावसाचे लक्षण दिसत आणि जोरात पाऊस येणार, त्याच्यामुळे मी गाडी 100च्या वरती मारली आणि पटकन गागोत्याला घेऊन आलो. एवढं जोरामध्ये आलो. पाऊस जोरात येईल, आता पावसात भिजतो, उन्हाची हे करणार आणि संध्याकाळी वरात येणार आहे. वरात आल्यानंतर मी जोरात भाऊ म्हणजे एक नंबर कॉमेडी. तर आज आम्ही गेलो होतो कोणत्या गावाला? कर्जत गावाला. कर्जतमध्ये साळवड गावाला आम्ही आज लग्नाला गेलो होतो. जगदीशच्या लग्नाला गेलो होतो आज आम्ही. आणि लग्नाला गेलो होतो आणि त्यानंतर तिकडे मला अजिबात व्हिडिओ नीट करताना आले. एवढी गरमी होत होती तिकडे की व्हिडिओच नाही केले मी जास्त. जे काय केले ते केलेत. खूप कंटाळली होती मी ॲक्च्युली उन्हामुळे. आणि गाडीमध्ये पण AC चालू नव्हती, त्यामुळे एवढी गरमी झाली, त्यामुळे खूप कंटाळा आला. आणि मग नंतर आम्ही आलो, संध्याकाळी 5 वाजता आलो. आणि त्यानंतर आत्ता वरात आलेली आहे. नवरा नवरी इकडे देवळात आलेले आहेत, गागोदे गावच्या इकडे देवळामध्ये आलेले आहेत. आणि हा आहे रथ. रथामधून वरात जाणारे नवरा नवरी रथामध्ये रथामध्ये बसून जाणार आहेत. तर मी तुम्हाला दाखवते त्याच्या पुढे. आणि आता आम्ही जाते देवळामध्ये, नवरा नवरीला नाव घ्यायला सांगतेय. तर चला आता तुम्ही पण तुम्हाला दाखवते आमच्या गावातलं मंदिर. तर आज आम्ही सगळेजण गेलो होतो कर्जतमध्ये साळवड गावाला. आणि हिच्या दिराचं लग्न होतं, ही आहे मोना. आणि हिच्या भावाचं लग्न होतं, ही आहे रेश्मा. आणि ही पण जयवंती, हिच्या पण भावाचं लग्न होतं. आणि तू तुझी बहीण? मामाचं. अच्छा, मामाचं. तर आज आम्ही गेलो होतो साळवड गावाला. आणि ते गाव भरपूर लांब आहे इथून, 1.5 तास लागला आम्हाला पण. आणि गाडीमध्ये AC पण चालू होती, एवढं गरम झालं. मी व्हिडिओ पण केलेले काय मी केले व्हिडिओ तिकडचे ते केले. खूप कंटाळली होती ॲक्च्युली. आणि आत्ता आमचे नवरा नवरी इकडे देवळामध्ये आलेले आहेत. इथे आहे, हे कसलं मंदिर आहे? शंकराचं मंदिर. फॅमिली मधले आहेत ते सगळे. आणि जगदीशचं लग्न होतं, आता वरात आलेली आहे. आणि हा आहे रथ. ह्या रथामधून नवरा नवरी आता जाणार आहेत. नवरा नवरीची वरात निघणार खाली घे, रथ मी नंतर दाखवीन. नवरा नवरी या रथामध्ये इकडे आमच्या गावाला आहे ना, गागोदे गावाला, रथामध्ये बसून वरात नेतात नवरा नवरीची. आणि आधी काय परंपरा होती माहितीये तुम्हाला? बैलगाडीमध्ये बसून यायचे. माझ्या भावाचं जेव्हा लग्न झालं ना, तेव्हा तुझं पण गणेश माझा भाऊ मागे फ्लॅशलाईट चालू केलेली आहे त्याने आणि गौरी शूट करतेय. कारण इथे काळोख आहे सगळीकडे, पोलच्या लाईट्स पण बंद आहेत. आणि रथामध्ये आता जाणार आहे वरात. जरा गाडी येते. फ्रेंड्स, ही आहे गौरी आणि हा आहे माझा भाऊ गणेश. तर आता आम्ही देवळामध्ये जात आहोत. इथे आहे बँजो आणि बेंजो ठेवलेलं ना, DJ नाहीये ना. तर रथामधून वरात नेणार आहेत. आणि आता आम्ही चाललेले आहोत देवळामध्ये. तर आता आहे ना आम्ही तिकडे लग्नाला खूप वैतागलेलो ऍक्च्युली. खूप म्हणजे खूप वैतागलेलो. हिची ओळख केलेली आहे मी बऱ्याच वेळा. ही आहे सेलिब्रिटी डान्सर गौरी, काव्या गौरी. म्हणजे काव्या गौरी का माहिती? तिचं बाहेर नाव काव्या आणि घरामध्ये गौरी. नाही, इन्स्टा अकाउंटला काव्या गौरी आणि तिचे इन्स्टा अकाउंट तुम्ही सांगेल फॉलोअर्स. काव्या गौरी. आणि हा गणेश, ज्याने मला लहानपणी खूप सतवलं. लहानपणी आणि मला खूप सतवलंय, खूप म्हणजे खूप. माझा भाऊ आहे, 2 वर्षांनी मोठा आहे. 2 ना. लहानपणी मला, तुम्हाला थांब ना, ऐक ना, अरे ऐक, ह्याचं सांगते तर लगेच पळाला. लहानपणी ह्याने मला एवढं सतवलंय ना, मी ते व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. मी ते सगळं सांगणार आहे तुम्हाला. पण माझे सबस्क्राईब वाढल्या पाहिजेत. माझे सबस्क्राईब तुम्ही लवकरात लवकर माझे व्हिडिओ शेअर करा. मी तुम्हाला सगळ्या गमती जमती सांगणार आहे माझ्या लहानपणीच्या. हाय हाय हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल.
वेलकम टू माय न्यू ब्लॉग जगदीशचं लग्न. फ्रेंड्स, मी आता इथे आलेले आहे, देवळामध्ये आले. हा आहे जगदीश आणि ही आहे साक्षी, जी आता फोनमध्ये बिझी आहे. आणि हे आहेत माझ्या फॅमिलीमधल्या सगळ्या लेडीज. आम्ही दिसलोच नाही. हाय हाय. तर आता आम्ही आलेले आहोत इकडे गागोदे गावाला. आणि हा आहे आमचा दादा, ज्याच्या घरी आता आम्ही सगळे आहोत, बसलेले आहोत. आणि दादा याची ओळख करून देते मी. हा आहे आमचा संतोष दादा. लग्न होतं ते त्यांनी जमवून दिलं. अच्छा, इकडे इकडे दादा. एवढं नको, एवढं हा दादा आहे, याचं नाव आहे संतोष दादा, संतोष शिंदे. आणि याच्या घरी आता आम्ही बसलेले आहोत. आणि हा आहे गणेश. हा तुम्हाला माहितीच आहे, ज्यांनी लहानपणी मला खूप त्रास दिलेला आहे. माझी हे आमची सवय. तर आम्हाला ना इकडे गागोद्यात आलं ना की मला इथल्या पाण्याची चवच आवडत नाही अजिबात. माझं ह्या पाण्याने ना तहानच नाही भागली जात. मी आता ते थंड पाणी प्यायला चालले. एवढी तहान लागली आहे ना, ते थंड पाणी प्यायला चाललो आम्ही तिथे मांडवामध्ये. आणि मग आम्ही तिथे वरातीच्या इथे जाणार आहोत. झाडावर बसतो चिव, आकाशात उडतो काऊ. इकडे बोले. ऐका ऐका ऐका. पंढरपूरच्या मंदिरात आहे विठू सावला, साक्षीचं नाव घेतो मी शिवरायांचा मावला. तुम्ही